काल जे औषध काढून ठेवलं होतं त्याची आज ड्रिंचिंग करत आहोत। याप्रमाणे 2 तासाच्या आतमध्ये औषध सोडायचं। आणि आता हे ड्रिंचिंग झाल्यानंतर ड्रीप चालू करून देऊ। औषध पूर्णपणे जमिनीत जाते। मग हळदीला ड्रिंचिंग सुरू आहे। काल 200 लिटर पाण्याच्या टाकीमध्ये औषध काढून ठेवलं होतं। 15 लिटरचा पंपाचा इथं वापर करत आहोत। 15 लिटरचा पंप असेल तर 13 पंप होते, 20 लिटरचा पंप असेल तर 10 पंप होते। फवारणी किंवा ड्रिंचिंग करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपल्या जमिनीतील सर्व पिकाला सारख्या प्रमाणात औषध मिळाले तर त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळते। सर्व शेतीमध्ये सारखी वाढ दिसून येते, कुठे कमी जास्त लहान मोठ्या पिकात फरक असा जाणवत नाही। त्यासाठी काय करायचं, बेड मोजून घ्यायचे। आता आमची 70 बेड आहेत, तुम्ही 23 पंपाचं औषध केलं तर सरासरी एका पंपात 3 बेड होते, म्हणजे पूर्ण रानाला सारख्या प्रमाणात औषध मिळते। फवारणी किंवा ड्रिंचिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची, आपण किती लिटरचा पंप वापरत आहोत त्याप्रमाणे सरळ बेड मोजून घ्यायची। आता आमचे 70 बेड आहे तर 23 पंपाचं औषध आहे, तर 70 भागिले 23 केलं तर जवळजवळ 3चं उत्तर येते, म्हणजे एका पंपात 3 बेड घेत आहोत आम्ही। या प्रकारे व्यवस्थित हळूहळू आपलं चालत ड्रिंचिंग करून घ्यायची। पहिल्या पंपाला थोडंसं अंदाज चुकते, मागं पुढे होते, पण नंतर व्यवस्थित लक्षात येते। असं 2 तासाच्या आतमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायची।